कर्नाटक राज्य नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार एच-आय-व्ही रुग्णसंख्येमध्ये भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अंदाजे 2,06,000 रुग्ण राज्यामध्ये सापडलेले आहेत. याच्यापैकी सुमारे 54,000 रुग्ण असे आहेत ज्यांना आपल्याला एड्सचा संसर्ग झालेला आहे याची माहितीच नाहीये. ही बाब विशेष चिंताजनक आहे. 18 ते 35 वयोगटातील रुग्णसंख्या 2023-24 मध्ये सुमारे 44,500 वरून आता 2025-26 मध्ये सुमारे 66,000 पर्यंत पोहोचलेली आहे. आजची तरुण पिढी करिअर, शिक्षण, स्पर्धा याच्या धावपळीत असताना त्यांच्या आरोग्याबद्दल, विशेषतः लैंगिक आरोग्याबद्दल जागरूकता किती महत्त्वाची आहे, या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येतं. मित्रांनो, हा प्रश्न फक्त एका राज्यापुरताच मर्यादित नसून संपूर्ण देशातील तरुण वर्गासमोर एका मोठ्या आव्हानाचं एक असलेलं प्रतिबिंब आहे. 18 ते 35 वयोगटातील एच-आय-व्ही रुग्णसंख्येमध्ये झालेली झपाट्याने वाढ आणि हजारो विद्यार्थ्यांना स्वतःच्या संसर्गाची कल्पनाच नाहीये. ही आकडेवारी फक्त भीती निर्माण करण्यासाठी नाही आहे, तर मूळ समस्येच्या तळाशी जाऊन विचार करण्यासाठी आहे. लैंगिक शिक्षणाचा अभाव, तपासणीबद्दलचा संकोच आणि समाजामधील कलंक किंवा जो स्टिग्मा लागू शकतो. ह्या 3 गोष्टी एकत्र आल्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती अजूनच जास्त गंभीर झालेली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने जी उचललेली जी पावलं आहेत, ती समजून घेणं गरजेचं आहे. देर आहे दुरुस्त आहे असं जे आपण म्हणतो, त्या पद्धतीने एक चांगल्या प्रकारची कामं त्यांनी चालू केलेली आहेत. जवळपास 1/4 रुग्णांना स्वतःच्या संसर्गाबद्दल माहितीच नसणं, हे दाखवतं की केवळ उपचार सुविधा वाढवून चालणार नाही, तर सक्रिय, सुलभ आणि तपासणी यंत्रणासुद्धा त्या ठिकाणी असणं गरजेचे आहे. आणि तपासणी यंत्रणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं या एच-आय-व्ही सारख्या आजारामध्ये रुग्णांची गोपनीयता राखणं गरजेचं आहे. कर्नाटक राज्याने व्ही-टी-यू स्कीम अंतर्गत महाविद्यालयांमध्ये तपासणी शिबिरं पूर्णपणे ऐच्छिक पद्धतीने राबवणं सुरू केलेलं आहे. एक क्यूआर कोड आधारित प्रकारची त्यांनी योजना सुरू केलेली आहे. ज्याच्यामध्ये विद्यार्थी स्वतःहून समोर येऊन आपल्या तपासणीसाठी माहिती देत असतो आणि स्वतःच्या आरोग्याबद्दल माहिती देण्यासाठी अशा पद्धतीने प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. जो या कलंक जो आहे, तो कमी करणं ह्या योजनेचा एक प्रकारे गाभा मानला जातो. केवळ वैद्यकीय उपचार जे आहेत ते पुरेसे नाही आहेत, तर त्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक योजनांद्वारे किंवा म्हणजे वेगवेगळ्या संस्थांद्वारे, सार्वजनिक उपक्रमांद्वारे सामाजिक भीती जी आहे आणि लज्जा कमी करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर ही सामाजिक भीती आणि लज्जा जर कमी झाली, तरच जास्तीत जास्त लोक समोर येतील आणि तपासण्या करून आपल्यावरच्या उपचारांसाठी सामोरे जातील. विद्यापीठ पातळीवर व्ही-टी-यू अंतर्गत थेट सूचना देऊन महाविद्यालयांना यंत्रणेमध्ये सामील करणं, हे दाखवतं की तरुणांबद्दल पोहोचण्यासाठी त्यांच्या नित्याच्या ज्या जागा आहेत, त्या म्हणजे कॉलेज कॅम्पस याचा प्रभावीपणे वापर कशा पद्धतीने केला जातोय. या योजनेला जास्तीत जास्त यश येण्यासाठी लोकांचा सहभाग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तरुणांच्या आरोग्याच्या धोरणामध्ये प्रवेशमध्ये एक ॲक्सेसिबिलिटी येण्यासाठी किंवा गोपनीयता राखण्यासाठी आणि कलंकमुक्त वातावरण, डिस्टॅग्मॅटायझेशन ज्याला आपण म्हणतो, या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्याशिवाय ही आकडेवारी जी आहे, ती याच्यामध्ये सुधारणा होणार नाहीये. तरुण पिढीला योग्य दिशा देणं सुद्धा गरजेचं आहे आणि लैंगिक शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.